रात्रीचे अंदाजे 9 वाजले होते. गंगा स्वयंपाकघरात होती आणि भांडी गोळा करत होती. तिने आत्ताच आपल्या राजाला जेवण खाऊ घातले होते आणि सोबत स्वतःही खाल्ले होते. तिचे हृदय यावेळी जोरात धडधडत होते, कारण तिच्या राजाने तिला सांगितले होते की आज ती आपल्या खोलीत नाही, तर त्याच्यासोबत त्याच्या खोलीत झोपेल. आणि या गोष्टीचा विचार करताच तिच्या हृदयात फुलपाखरे उडत होती. तिने लगेच स्वयंपाकघरातले आपले काम संपवले आणि मग बाहेरच्या बाजूला आले. बाहेर महालाच्या हॉलमध्ये लाईट सुरू होती. याचा अर्थ स्पष्ट होता की अजून सर्व दासी झोपायला गेल्या नाहीत, कारण तेव्हा सर्व लाईट बंद होत होती, तेव्हा सर्व लोक तिथून जात होते. तिचे हृदय आता आणखीन जास्त अस्वस्थ होऊ लागले. तिला इच्छा नव्हती की जेव्हा ती विक्रमच्या खोलीत जाईल, तेव्हा तिला कोणी बघावे. जरी आता तर रणजित राजांनाही त्यांच्या दोघांविषयी सर्व काही कळून चुकले होते, तरीही तिला विचित्र वाटत होते. अंदाजे 10-15 मिनिटे ती तशीच महालात इकडे-तिकडे फिरत राहिली आणि तिच्या फिरण्यावर जे तिच्या पैंजणाचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमत होता. असे वाटत होते जसे ते मधुर संगीत वाजत असावे. तेव्हाच एक दासी तिच्या जवळ आली आणि म्हणाली, "तुम्हाला राजेसाहेबांनी त्यांच्या खोलीत बोलावले आहे." गंगाने त्या दासीची गोष्ट ऐकून आपल्या ओठांना हलकेसे आपल्या दातामध्ये दाबून घेतले आणि म्हणाली, "अच्छा, असे काय? ठीक आहे. तू जा, मी जाते त्यांच्याजवळ." तिची गोष्ट ऐकून ती दासी तिथून निघून गेली आणि गंगा आता विक्रमच्या खोलीच्या दिशेने वाढली. तिचे हृदय जोरात धडधडत होते. असे वाटत होते जसे ती विक्रमच्या खोलीत पोहोचेल तर ती धडधड थांबून जाईल. कसे तरी आपल्या वाढत्या धडधडीला सांभाळून ती विक्रमच्या खोलीच्या बाहेर येऊन उभी राहिली आणि मग तिने हलकेसे दरवाजा वाजवला. आत अंथरुणावर बसलेल्या विक्रमने जेव्हा दरवाजा वाजण्याचा आवाज ऐकला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू पसरले. तो हसूनच म्हणाला, "काय तुला माझ्या खोलीत येण्यासाठी परवानगीची गरज आहे गंगा?" त्याच्या गोष्टीवर गंगा हलकेसे हसली आणि मग आपला चेहरा खाली करून आतल्या बाजूला आली. आत येताच तिची नजर विक्रमवर पडली, जो शर्टलेस अंथरुणावर बसला होता. त्याला बघताच तिने लगेच आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. आजपर्यंत कधीच विक्रम असा शर्टलेस होऊन तिच्यासमोर आला नव्हता. जरी तो अंघोळ करत होता आणि गंगा त्याच्यासाठी कपडे काढायची, तेव्हा गोष्ट वेगळी होती. पण असा या प्रकारे अंथरुणावर बसणे हे सर्व काही पहिल्यांदा होत होते. गंगेला आपल्या शरीरावर घाम येत असल्याने जाणवले. तिला असे बघून विक्रम हलकेसे हसला आणि म्हणाला, "काय झाले? इतके का लाजत आहेस? पहिल्यांदा बघितलं आहे का काय तू मला?" गंगा आपल्या वाढत्या धडधडीला सांभाळत म्हणाली, "तुम्ही तुम्ही असे का बसले आहात राजे?" विक्रम हलकेसे हसला आणि म्हणाला, "काही नाही, बस तसेच. गरमी लागत होती. दरवाजा बंद करून दे. जरा मला एसी सुरू करायची आहे." त्याच्या गोष्टीवर गंगाने आपला चेहरा होकारात हलवला आणि लगेच जाऊन कवाड लावले. तिला परत विक्रमकडे वळायचे होते, पण तिचे डोळे जे लाजेने भरलेले होते, ते तिला विक्रमकडे बघण्याची संधीच कुठे देत होती. ती लगेच म्हणाली, "मी झोपते." हे बोलून ती लगेच खाली जमिनीवर झोपायला झाली. ती तर तसेच सतरंजीवर झोपून जाईल. तिच्यासाठी तर इतके पुरेसे होते की ती आपल्या राजाजवळ झोपत आहे. पण जशी ती खाली जमिनीवर बसली, विक्रम लगेच तिच्याजवळ आला आणि पुढच्या क्षणी तोही खाली जमिनीवर बसला. त्याला खाली जमिनीवर बसलेले बघून गंगा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, "हे तुम्ही काय करत आहात राजे? उठा इथून." विक्रम हलकेसे हसला आणि म्हणाला, "का? इथे खाली बसण्यात काय अडचण आहे?" गंगा लगेच म्हणाली, "तुम्ही राजे आहात. तुम्ही खाली जमिनीवर बसू शकत नाही. मला तर खाली जमिनीवर झोपण्याची सवय आहे, म्हणून खाली जमिनीवर बसले. पण तुम्ही तुम्ही इथून उठा लगेच." विक्रम तिला गहन नजरेने बघत म्हणाला, "तुला खरोखरच इच्छा आहे मी इथून उठून जावे?" गंगा लाजेने म्हणाली, "तर? आणि तुम्हाला मस्करी वाटत आहे काय? उठा ना इथून राजे. तुम्ही काय करत आहात? मला बिलकुल चांगले वाटत नाहीये, तुम्हाला असे खाली जमिनीवर बसलेले बघून." विक्रम हसत म्हणाला, "ठीक आहे, मी इथून उठून जाईन, पण त्याच्यासाठी तुला काहीतरी करावे लागेल." गंगाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितले. तिचे हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडू लागले होते. विक्रम हसत म्हणाला, "जा आणि जाऊन पलंगावर बसून जा." गंगा पटकन म्हणाली, पण तिची गोष्ट पूर्ण होण्याआधीच विक्रम म्हणाला, "मी जितके सांगितले आहे तितके कर गंगा, नाहीतर मी खरोखर इथेच झोपीन. मला तुझ्यासोबत झोपण्याशी संबंध आहे. मग मला अंथरुणावर असो किंवा जमीन, फरक पडत नाही." त्याच्या गोष्टीवर गंगा फक्त त्याच्याकडे बघत राहिली. पुढच्या क्षणी ती खाली जमिनीवरून उठली आणि जाऊन पलंगावर बसली. पण यावेळी ती किती अस्वस्थ जाणवत आहे हे फक्त तीच जाणत होती. विक्रम तिला असे अस्वस्थ होताना बघून आता आणखीन जास्त हसला आणि तो आता लगेच गंगेजवळ आला.
जसा तो तिच्याजवळ येऊन बसला, गंगा लगेच पुढच्याच बाजूला सरकली. विक्रम पलंगावर आणखीन जास्त वरच्या बाजूला झाला आणि गंगा पुन्हा एकदम थोडी पुढे सरकली. विक्रमही कुठे मानणार होता. तो परत तिच्या जवळ झाला, तर गंगा परत सरकणार होती. पण आता विक्रमने तिच्या कमरेवर आपला हात ठेवून तिला थांबवले आणि तिला बघत म्हणाला, "कुठे जाशील? मला सोडून जाण्याचा इरादा आहे काय?" जसा तो म्हणाला, गंगेने लगेच त्याच्या ओठांवर आपला हात ठेवून घेतला आणि म्हणाली, "कधीच नाही. बस भीती वाटत आहे राजे. माहीत नाही काय गुदगुदी होत आहे. असे वाटत आहे जसे काहीतरी काहीतरी होणार आहे मला. काही समजत नाहीये मला काय होत आहे. पण अंगावर काटा उभा होत आहे. असे जसे थंडी लागत असावी. पण थंडी नाही लागत. करंट लागत आहे. पण करंटही नाही लागत. हृदय धडधडत आहे. असे वाटत आहे जसे आता कोणीतरी मशीन लावली असावी." तिच्या गोष्टीवर विक्रम हसला. कारण ज्या भावनांना गंगा समजू शकत नव्हती, त्या भावनांना तो खूप चांगल्या प्रकारे समजत होता. हेच तर प्रेम होते, की प्रेयसीच्या जवळ येण्याने हृदयाची धडधड वाढून जात होती. अंगावर काटा उभा होत होता. शरीरात एक शिरणही पसरून जात होती आणि असे वाटत होते जसे आपले शरीर आपले राहिलेच नाही. ते तर बस त्या कमी नशिबी शत्रू हृदयाच्या स्पर्श मात्रेनेच त्याचे होऊन लागले. गंगा अजूनही विक्रमकडे बघत होती आणि विक्रम आता तिला आपल्या गहन नजरेने बघत असताना अत्यंत तीव्र आवाजात म्हणाला, "एक क्षणभरासाठी तू विसरून जा गंगा की तू कुठे आहेस. बस माझ्या डोळ्यात बघ आणि माझ्याकडे हरवून जा." त्याच्या गोष्टीवर गंगा आता खरोखर त्याच्या डोळ्यात बघू लागले आणि विक्रम तिला बघत असताना तिला घेऊन खालच्या बाजूला सरकू लागला होता. तो हळूहळू गंगेला घेऊन पूर्णपणे अंथरुणावर झोपून गेला आणि त्याने गंगेला आपल्या भाऊपाशात भरून घेतले. गंगेला जाणीवही झाली नाही की कधी ती आपल्या राजाच्या बाजूला झोपली आणि ती पूर्णपणे त्यांच्या भाऊपाशात गुंडाळलेली आहे. पायांचे दोन जोडे एकमेकांमध्ये गुंतू लागले होते आणि गंगेचं हृदय आता पुन्हा एकदा धडधडू लागले होते. तिचा हात विक्रमच्या छातीवर होता आणि आता विक्रम तिच्या हाताला आपल्या हातात धरले आणि तिच्या बोटांनी आपल्या बोटांना गुंतवून तिच्या हाताचे मोठ्या उत्कंठपणे चुंबन घेतले. गंगाने आपल्या होठांना हलकेसे आपल्या दातामध्ये दाबले आणि विक्रमने मोठ्या प्रेमाने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. गंगेला असे वाटले जसे ती कोणतं सुंदर स्वप्न बघत आहे. अंदाजे 4 वर्षानंतर रात्री वेळ, बाजीराव महाल. एक मुलगी धावत पायऱ्या चढत होती. ती धावताना धापा टाकत होती. तिने धावताना अडचण न यावी म्हणून आपल्या हातामध्ये आपला घागरा वरच्या बाजूला उचलून धरला होता. ती मुलगी दुसरी कुणी नव्हे तर पल्लवी होती, जी गेल्या काही वर्षापासून महालात राहत होती. कदाचित जेव्हापासून विक्रम या महालातून गेला होता, ती धावत वर छताच्या दिशेने आली, जिथे एक मुलगी छतावर उभी होती आणि तिची नजर समोर आकाशावर लागलेली होती. ती चंद्राकडे निरखून बघत होती आणि आतापासून नाही तर अर्ध्या तासापासून ती तशीच आपल्या जागी उभी फक्त चंद्राकडे बघत होती. जसे तिला चंद्रात कोणाचा तरी चेहरा दिसत असावा. तो चेहरा जो तिच्या डोळ्यांना शांतता देत असावा. पल्लवी धावत तिथे आली आणि म्हणाली, "गंगाताई, गंगाताई." हे बोलून तिने त्या मुलीकडे बघितले, जिने अजूनही चंद्रावरून आपली नजर हटवली नव्हती. आता तिने आपले कपाळ बडवून घेतले. ती लगेच आता गंगेच्या समोर येऊन उभी राहिली आणि खोल श्वास घेऊन आधी तिला व्यवस्थित बघू लागली. पांढऱ्या रंगाचा घागरा चोळी, वर पांढरा दुपट्टा ओढून तिने आपले शरीर जवळपास झाकले होते. तिची नजर समोर आकाशावर होती आणि ती हलके हलके हसत होती, जसे तिच्या डोळ्यासमोर काहीतरी सुंदर दृश्य चाललेले असावे, ज्याला बघून तिचे हृदय गुदगुदी करत असावे. अंदाजे 21 वर्षाची गंगा आता अगदी तरुण झाली होती. सुंदर शरीर आता आपली पूर्ण कलाटणी घेतली होती. चंद्राकडे बघताना ती अशी वाटत होती जसे एक चंद्र दुसऱ्या चंद्राकडे बघत असावा आणि समजत नसावे की अखेर त्या दोघांमध्ये जास्त सुंदर कोण आहे. कानामध्ये मोठे मोठे चांदबाळी घातलेले होते, जे तिच्या मानेशी खेळत होते. हातांमध्ये लाल रंगाच्या बांगड्या. माहीत नाही का, पण तिला या बांगड्यांशी वेगळेच प्रेम होते. ती नेहमी या बांगड्यांना घालून ठेवत होती. गळ्यात एक ताईत घातलेली होती, ज्यात तिच्या आईचा फोटो होता. पण आता फक्त त्या ताईतमध्ये तिच्या आईचा फोटो नव्हता, तर तिच्या राजाचाही फोटो होता, ज्याला तिने संपूर्ण जगापासून लपवून ठेवले होते. तिला बघत असताना पल्लवी एक खोल श्वास घेऊन म्हणाली, "अर्धा तास, फक्त अर्धा तास राहिला आहे राजेसाहेबांना परत येण्यात. आत्ताच मी काही लोकांना बोलताना ऐकले की राजेसाहेब जयपूरला पोहोचणार आहेत." तिच्या गोष्टीवर गंगा फक्त हलकेसे हसले आणि म्हणाली, "जा, जाऊन दिव्यांची थाळी घेऊन ये." पल्लवी आश्चर्याने म्हणाली, "पण इथे तर सुंदर लाईट्स लावलेले आहेत गंगाताई. संपूर्ण महाल रोषणाईने चमकत आहे. अशात दिवा लावून काय फायदा?" गंगा हसली आणि म्हणाली,
कितीतरी वेळा दिवे फक्त रोषणाईसाठी नाही लावले जात पल्लवी, ते आनंदातही लावले जातात. काही दिवे रोषणाईपेक्षा जास्त शांतता देतात, सौंदर्य देतात. हे बोलून ती पुन्हा एकदा हसली आणि तिच्या त्या वेड्या-वाकड्या दातांनी जसे चंद्राला पुन्हा एकदा चिडवले असावे की हो, त्याच्यापेक्षाही सुंदर कोणीतरी असू शकते. पल्लवी तिची गोष्ट ऐकून आता लगेच खालच्या बाजूला धावली आणि गंगा पुन्हा एकदा चंद्राकडे बघू लागली आणि तिला चंद्राकडे बघताना ती रात्र आठवली, जी तिने आपल्या राजांसोबत शेवटची रात्र घालवली होती. त्या दिवशी रात्री विक्रमने तिला आपल्यासोबत पलंगावर झोपवले होते आणि मग हसून तिच्याकडे बघून म्हणाला, गंगेला तर हे आभास देखील झाला नाही की ती अशा प्रकारे आपल्या राजासोबत त्याच्या बाजूला झोपली आहे. विक्रमने तिच्या कपाळाचे मोठ्या प्रमाणे चुंबन घेतले. गंगा त्याच्या छातीशी लागून म्हणाली, या माझ्या धडधडी तुमच्या जवळ येण्याच्या भीतीने वाढत होत्या. त्या एकदम शांत का झाल्या राजे? विक्रम हसला आणि म्हणाला, कारण आधी त्या अस्वस्थ होत होत्या आणि आता तुझ्या या अस्वस्थतेला माझ्या छातीशी लागून शांतता मिळाली. गंगा पटकन म्हणाली, याचा अर्थ ही अस्वस्थता आता मला रोज त्रास देईल? राजे विक्रम तिच्या गोष्टीवर तिच्या कपाळाला आपले कपाळ लावून म्हणाला, त्रास तर देतील, पण मी जाणतो माझी गंगा मला स्वतःमध्ये अनुभवू शकते, करू शकते ना. हे बोलून तो तिच्या चेहऱ्याकडे मोठ्या उत्कंठ नजरेने बघत होता आणि आता गंगाने त्याच्या चेहऱ्यावर आपला हात ठेवून त्याच्या ओठांना हलकेसे चुंबन घेतले आणि मग त्याच्या छातीशी आपला चेहरा लावून म्हणाली, बेशक, बेशक मी तुम्हाला माझ्या श्वासामध्ये अनुभवू शकते राजे, तुम्हाला माझ्या रोमारोमात अनुभवू शकते. तुमची जाणीव तर माझ्या धडधडीत आहे. जोपर्यंत हे हृदय धडधडेल तोपर्यंत मी तुम्हाला अनुभवू शकते. तिच्या गोष्टीवर आता विक्रमनेही तिला घट्ट आपल्या भावपाशात आवळले आणि त्या दोघांनी धडधड आता पुन्हा एकदा तेज झाली. गंगाने आपले डोळे बंद केले होते आणि कधी डोळे बंद करताच ती शांततेच्या खोल झोपेमध्ये निघून गेली. तिला माहीतच झाले नाही, आजपर्यंत तिला अशी झोप कधीच आली नव्हती, जी आता येत होती. अशी झोप तर तिला तेव्हाही येत नव्हती, जेव्हा ती आपल्या आईच्या छातीशी लागून झोपायची आणि आज तर ती आपल्या राजाच्या स्वतःच्या छातीशी गुंडाळून झोपली होती. आजची शांतता तर वर्णन केली जाऊ शकत नव्हती. पण सकाळच्या पहिल्या किरणावर गंगाने आपले डोळे उघडले. ती घाईने अंथरुणावर उठून बसली, कारण तिचा राजा तिच्या बाजूला नव्हता. तिचे हृदय जोरात धडधडू लागले. हा विचार करून की काय खरोखर राजे सकाळ होताच निघून गेले असावेत, हा विचार करत ती लगेच अंथरुणावर उठली. तर तिची नजर समोरच्या टेबलवर गेली, जिथे एक पत्र ठेवलेले होते. ती बाहेर जाण्याऐवजी फक्त आता त्या पत्राकडे बघू लागले. त्याला ती पत्र वाचण्याची हिंमत होत नव्हती, कारण ती जाणत होती की हे पत्र तिच्या राजानेच तिच्यासाठी लिहिलेले असेल. तिने ते पत्र उचलले आणि आपल्या ओल्या डोळ्यांनी त्याला बघू लागली. ती लगेच म्हणाली, नाही, मी याला वाचणार नाही, कधीच वाचणार नाही. जर याला वाचेल तर नक्कीच तुम्ही काहीतरी असे लिहिलेले असेल, ज्याला वाचून मला रडू येऊन जाईल. आणि मला रडायचे नाही राजे. तुम्ही विदेशात गेला आहात आपल्या शिक्षणासाठी आणि ही तर चांगली गोष्ट आहे ना. बस वाट तुमच्या परत येण्याची आहे आणि तुमच्या परत येताच माझे आनंद देखील परत येतील. मी तुमची वाट बघेन राजे, पण तुमच्यासाठी रडणार नाही. कारण जर मी रडले तर माझ्या डोळ्यातील अश्रू तुमच्या आनंदावर फरक पडेल आणि मी तुमचा आनंद कधीच कमी होऊ देणार नाही. हे बोलून तिनं त्या पत्राला आपल्या छातीशी लावून घेतले आणि त्याला लगेच तिथे साईड टेबलवर ठेवून दिले. ती जाणत होती की आता या खोलीला कोणी हातही लावणार नाही, म्हणून तिचे पत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. ती हसत अंथरुणावरून उठली आणि आता ती हसत चंद्राकडे बघत होती. आजपर्यंत तिने ते पत्र वाचले नव्हते, जे विक्रम तिच्यासाठी सोडून गेला होता. तेव्हाच पल्लवी तिथे आली. तिच्या हातामधले चमकणाऱ्या दिव्यांनी भरलेली थाळी होती. पल्लवी तिच्याकडे बघत म्हणाली, बस 15-20 मिनिटे आणखीन राहिली आहेत गंगाताई. गंगा हसली आणि म्हणाली, इतक्यात तर हे सर्व दिवे महालाच्या किरणांनी लावून जातील पल्लवी. हे बघून तिने ती थाळी पल्लवीच्या हातातून घेतली. पल्लवी लगेच म्हणाली, मी तुम्हाला मदत करू का? गंगाने आपला चेहरा नकारात हलवला आणि म्हणाले, नाही, माझ्या राजाचे स्वागत मी माझ्या हातांनी करेन पल्लवी. या महालाला मी माझ्या हातांनी सजावेन. असे बाकी सर्व केले आहे. तसे ते दिवेही मी स्वतः लावले. हे बोलून आता ती थाळी घेऊन पुढे वाढले आणि महालाच्या किनारी दिवे लावून लागले. पल्लवी हसत तिला बघत होती. पल्लवी वयाने जास्त कमी नव्हती. गंगा 21ची होती तर पल्लवी 19ची. पण पल्लवी गंगेच्या भावनांना खूप चांगल्या प्रकारे समजत होती. थोड्याच वेळात बाहेर गाड्यांच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला, तर गंगेचे हृदय आता जोरात धडधडू लागले. तिने आपला चेहरा फिरवून खालच्या बाजूला बघितला. तिथे एकामागून एक अनेक गाड्या एकाच वेळी येऊन थांबल्या होत्या आणि त्यातून अनेक व्यक्ती बाहेर निघून लागले होते.
आधी अंदाजे 10 ते 15 गार्ड्स गाड्यामधून बाहेर निघाले, जे विक्रमच्या सुरक्षेसाठी ठेवलेले होते. तेव्हाच विक्रमने आपले पाऊल गाडीतून बाहेर ठेवले. त्याला बघताच गंगा फक्त त्याच्याकडे बघतच राहिली. 26 वर्षाचा विक्रम, अगदी सडोल शरीर, बघताच असे वाटत होते जसे एखाद्या हिरोने प्रवेश घेतला असावा. केसांना मागच्या बाजूला करत त्याने महालाकडे बघितले आणि मग पुढच्या बाजूला आपले पाऊल वाढू लागला. पण काहीतरी विचार करून थांबला. तिकडे गंगेच्या चेहऱ्यावर हसू पसरले. ती लगेच खालच्या बाजूला धावली. बाहेर खूप सारे लोक उभे होते. संपूर्ण जयपूर आपल्या राजाला बघण्यासाठी तिथे जमा झाले होते. गंगा महालातून आतल्या गर्दीला तोडत विक्रमच्या अगदी समोर येऊन उभी राहिली. तिला तो दिवस आठवला जेव्हा विक्रम कॉलेजमधून यायचा, तर ती नेहमी त्याच्या वाट बघायची. नेहमी तिचे दरवाजावर उभी असायची आणि ज्या दिवशी ती दरवाजावर उभी नसते, त्या दिवशी तर जसे विक्रमने आत येण्याचे मनच करत नव्हते. ती हसत आता विक्रमकडे बघत होती. ती थोडी आणखीन पुढे आली आणि म्हणाली, "तुम्ही ना राजे?" हे बोलून ती खोल श्वास घेत होती. ती विक्रमच्या आणखीन जवळ जात होती, की तेव्हाच विक्रम अचानकपणे गाडीच्या दिशेने वळाला आणि पुढच्या क्षणी त्याने आपला हात गाडीच्या दिशेने वाढवला. तर गाडीतून कोणीतरी त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि त्याच्यासोबत बाहेर बाजूला आली. होय, ती एक मुलगी होती. ती मुलगी आता गाडीतून बाहेर निघाली आणि हसत महालाकडे बघून म्हणाली. आणि विक्रम हसत त्या मुलीकडे बघत होता. तो लगेच म्हणाला, "हे आहे आमचे बाजीराव महाल. तुला आवडले ना आरती?" हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर काही प्रश्नार्थक हावभाव होते. इकडे आरतीने हसत बाजीराव महालाकडे एक नजर बघितले आणि मग विक्रमकडे बघत म्हणाले, ऑफकोर्स, मला आवडेल राजा. इट्स सो ब्युटिफुल अँड लेजंड. ते खूपच सुंदर आणि भव्य आहे. हे बोलताना तिचे हसू आणखीन जास्त लांबले होते आणि त्या दोघांना तसे बघून गंगेच्या हृदयाचे जसे एका क्षणासाठी धडधडण्यास नकार दिला होता. ती फक्त आपल्या राजाकडे बघत होती, ज्याने आता आरतीचा हात आपल्या हातात धरून पुढच्या बाजूला वाढण्यास सुरुवात केली. आता समोरच्या बाजूने वर्षाजी आल्या, ज्यांच्यासोबत मीनाही होती आणि मीनाच्या हातामध्ये आरतीची एक थाळी होती. आता तिने ती थाळी वर्षाजींच्या दिशेने वाढवली, तर वर्षाजींनी ती थाळी आपल्या हातामध्ये घेतली आणि विक्रमची आरती उतारू लागल्या. रणजित राजेही तिथेच उभे होते आणि हसत विक्रमकडे बघत होते. सर्व लोक गर्दी वाढून चढून विक्रमला बघण्याचा प्रयत्न करत होते, पण गार्ड्सने त्यांना बाहेरच्या बाजूलाच थांबवले होते. पल्लवी जाऊन गंगेजवळ उभी राहिली आणि म्हणाली, "ही कोण आहे ताई, जी राजे साहेबांसोबत आली आहे?" गंगा हलकेसे हसले आणि म्हणाली, "कदाचित माझ्या राजांची मैत्रीण असेल." पल्लवी लगेच म्हणाली, "पण ज्या प्रकारे तिने राजासाहेबांचा हात पकडलेला आहे, हे बघून ती शांत झाली." आणि गंगेची नजर आता पुन्हा एकदा विक्रमच्या हातावर गेली, जिथे त्याने आरतीचा हात अजूनही आपल्या हातात धरलेला होता. तेव्हाच रणजित राजे पुढे आले आणि विक्रमच्या खांद्यावर आपला हात ठेवून म्हणाले, "पूर्ण 4 वर्षानंतर आज तू या महालात परत आला आहेस. तुला तर इथे प्रत्येकजण जाणतो, पण मी तरीही तुला प्रजेशी ओळख करून देतो." हे बोलून ते विक्रमच्या मागे येऊन उभे झाले आणि बाहेर गेटकडे बघून म्हणाले, जिथे जयपूरचे अनेक लोक फक्त आणि फक्त विक्रमला बघण्यासाठी उभे होते. रणजितराजे विक्रमच्या खांद्यावर आपला हात ठेवून म्हणाले, "हे आहेत बाजीराव महालाचे राजे विक्रम बाजीराव आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या होणाऱ्या पत्नी आरती पाटील बाजीराव, महालाची होणारी राणी साहेबा." ही गोष्ट ऐकून विक्रम हलकेसे हसला आणि त्याने एक नजर समोरच्या प्रजेला बघून परत आरतीकडे बघितल्या आणि आरतीही हसली. तिकडे कोणीतरी होते, ज्याच्यासाठी जसे संपूर्ण जग थांबून गेले होते. वेळ थांबला होता. शरीरातून प्राण निघायला झाले होते आणि एका क्षणात जसे सर्व काही नष्ट झाले होते. रणजित राजांची गोष्ट ऐकताना वर्षाजी हसत होत्या. तेव्हाच त्यांची तिरकस नजर गंगेवर गेली. त्या पटकन म्हणाल्या, "गंगा, तू इथे का उभी आहेस? तुझा राजा आला आहे आणि तू दूर उभी आहेस. इथे ये, येऊन आपल्या राजाला टिळा लाव आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीलाही." हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर जे हावभाव होते, ते स्पष्ट सांगत होते की गंगाला समोरून प्रेमाने बोलणाऱ्या त्या आतल्या आत गंगेचा किती तिरस्कार करतात. गंगेच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पण तिने लगेच त्या अश्रूंना साफ केले आणि हसत पुढच्या बाजूला आली. ती जाऊन विक्रमच्या समोर उभी राहिली आणि त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघू लागली. विक्रम हसला आणि म्हणाला, "तू इथे आहेस गंगा? मला तर वाटले कदाचित तुझे लग्न झाले असेल. खूप मोठी झाली आहेस तू." गंगा हसले आणि म्हणाली, "इतक्या लवकर कुठे सर्व काही बदलते राजे. कधी कधी तर पूर्ण आयुष्य लागते काहीतरी बदलण्यास. पण इच्छा असूनही कोणी बदलू शकत नाही आणि कधी काही वर्षच खूप असतात माणसाला पूर्णपणे बदलण्यासाठी." तिच्या गोष्टीवर विक्रम हसला आणि मग आरतीकडे बघून म्हणाला, "आरती ही गंगा आहे, या महालाची खूप जुनी दासी.
त्यांच्या तोंडातून स्वतःसाठी दासी ऐकून गंगा फिक्कटपणे हसली. आरती तिच्याकडे बघत म्हणाली, "आता मला समजले तू कोणत्या गंगेबद्दल गोष्ट करायचास." हे बोलताना ती गंगेकडे गहन नजरेने बघत होती. गंगाने पुन्हा एकदा विक्रमकडे बघत म्हटले, "चांगले वाटले हे जाणून राजे की विद्येच्या तुम्हाला मी आठवण तर होते." हे बोलून ती हसली आणि मग खालच्या बाजूला वाकले. विक्रम आणि बाकी सर्व लोक आश्चर्याने तिच्याकडे बघू लागले. भाग 7 लवकरच येत आहे. कथा आणखीन रंगतदार होणार आहे, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा.